तर आज ह्या आपल्या शिक्षण परिषदेतील एक प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम सर्वांचं मनापासून स्वागत। मी चंदन मीना कृष्णकांत रोणकर, चिंचवलीवाडी, मानगाव, गोरेगाव, रायगड। माझ्यासोबत आहे आमचा सुपुत्र कुमार भवी। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आहे तो कवी अक्षर कर्मी यांचा जबरदस्त चाहता आहे। मीही त्यांच्या अक्षरांचा प्रेमी आहे। सरांनी सुचवल्याप्रमाणे जी जी कला आम्हाला अवगत आहे त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याचं थोडंसं प्रयत्न करणार आहोत। सर्वांनी संधी आहे कविता सरांनी त्याचं प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी। तर अशा वेगवेगळ्या लेखन प्रात्यक्षिक दाखवणार आहे। तर करेक्ट सर? आणि आपल्या शिक्षण परिषदेतून आपण तुम्हाला देण्यास एक आपण आत्मविश्वास आणि एकाग्रतेच्या सहाय्याने एक जबरदस्त कला त्यांनी अवगत केलेली आहे, जे आपल्याला ह्या व्हाईट सरफेसवर सरळ हाताने लिहिता येत नाही ते तो छानपैकी तोंडाने लिहित आहे। शिक्षण परिषद जेव्हा विद्यार्थ्यांकडे आत्मविश्वास असतो, जेव्हा त्याच्याकडे एकाग्रता असते, विद्यार्थी काय करू शकतात त्याचे छान प्रात्यक्षिक सादर करत आहे। अक्षरशिल्प अकॅडमी महाडचा मार्गदर्शक आणि सुलेखनकार तसेच दोषी वकील कॉलेजचा एक विद्यार्थी कुमार भवी विद्या चंदन रोणकर। बघा, मला वाटतं नक्कीच तुम्हाला हे आवडलं असेल। आहे ना सर व्यवस्थित येते? हो हो हो। त्याच्यात दोन पेन आहे। आता बघा, दोन्ही हाताने दोन लिहून जाणार शिक्षण परिषद। पहिलं सरळ नंतर आरशामध्ये, तर पहिलं एकाच वेळेला दोन्ही हातांचा वापर आत्मविश्वास आणि एकाग्रतेच्या सहाय्याने करता सुरुवात। शिक्षण परिषद केंद्र केळवली। डाव्या हाताने पण तेच लिहिता, सेम स्ट्रोक, सेम रायटिंग, सेम स्क्रिप्ट। केंद्र केळवली एक साइडला सरळ आणि एक साइडला आरशामध्ये लिहून टाकते। एक साइडला सरळ आणि एक साइडला आरशामध्ये। उजव्या हाताने सरळ येते आणि डाव्या हाताने आरशातील प्रतिमा। स्कॉलरशिप मध्ये हा प्रश्न असतो, आरशामध्ये कसं दिसेल ना? एकाच वेळेला दोन्ही हातांचा जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असतो, जेव्हा तुमचं एकाग्रता होत असतं, दोन्ही ब्रेन बॅलन्स असतात, तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या कडून खूप छान पैकी अशी कलाकुसर होते। आता संपूर्ण शिक्षण परिषद केंद्र तो आरशामध्ये लिहून टाकणार। इथून सुरुवात करा, उजव्या बाजूने सुरुवात। बघा, सेम स्किल, सेम स्ट्रोक्स, सेम रायटिंग। शिक्षण आरशातील प्रतिमा विद्यार्थ्यांना ते 4 मार्काला प्रश्न असतात। मोबाईल पासून विद्यार्थी थोडस दूर होतात की जर कला अवगत केली तर आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिकवलं असते तुम्ही। आता बघा, शेवटून आपण सगळ्या भाषा डावीकडून उजवीकडे लिहितो। वी आर रायटिंग फ्रॉम लेफ्ट टू राइट, बट हियर डेव्हलप वाज नाईस की वी कॅन राइट विथ एंड टू स्टॉप। बघा, आपण सुरुवातीपासून शेवटकडे लिहितो, हा विद्यार्थी मात्र शेवटून सुरुवात करावा।
शेवटून लिहित आहे बघ. ने पळावे द क्वीन दशैक नक्षची हे आगळे वेगळे कला कौशल्य असं दिसतंय व्यवस्थित. धन्यवाद सर. जेव्हा विद्यार्थ्यांकडे आत्मविश्वास असतो, एकाग्रता असते आणि त्या काय करू शकतात त्याचं प्रात्यक्षिक सरांनी पोपट सरांचं नाव दिलेलं आहे. तो एकाच वेळात 2 पेनाने घेऊन दाखवणार आहे. आता केंद्र प्रमुख केंद्र मुख्याध्यापक पोपट दत्तात्रय भुजबळ आहे ना सर ना सरांचं. ते नाव आपल्याला होईल. एकाच वेळेला 2 पेनामुळे एकाच वेळेला 3 पेनाने लिहून दाखवणार पोपट सरांचं नाव. एक पेन तोंडामध्ये आणि काढून घ्यायचा. काय काय दाखवलं पहिले तोंडाने लेखन केले त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा. पुसू दे का सर हे स्क्रीनवरच पुसतोय. हा सर पुसून घेतो. आता तो सादर करण्याची कला एकाच वेळेला 2 बघा दाखवा पेन कसा पकडला. 2 वेगवेगळ्या भाषेत इंग्रजी आणि मराठी सरांचं नाव बघा. एकाच वेळा 2 वेगवेगळ्या भाषा. डाव्या साईडला मराठी आणि उजव्या साईडला इंग्रजी. एक छानसा असं प्रात्यक्षिक भुजबळ एकाच वेळा दोन्ही ब्रेन बॅलन्स आपल्याला मेंदू एकच आहे. डाव्या साईड आपला उजवा ब्रेन केवळ करतो. एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर. 2 भाषा एक साईडला इंग्रजी आणि एक साईडला मराठी. नक्की आवडली असेल तरी कला आपल्याला आता एक मेवाद्वितीय अशी कला पोपट सरांचं नाव बघा. पेन आणि एक पेन तोंडामध्ये आणि 2 हातात 2 पेन. खूप जबरदस्त असं त्याने डेव्हलप केलेलं आहे. आत्मविश्वास आणि एकाग्रतेच्या सहाय्याने आपण पाहत आहे एकाच वेळा 3 पेन, सेम स्पीड, सेम स्ट्रोक्स आणि सेम राईट. आपल्याला दाखवतोय एकाच वेळा सेम स्पीड, सेम स्ट्रोक्स आणि सेम रायटिंग. एक मिनिट आता पूर्ण इंग्रजी मध्ये पण नोंद. जबरदस्त आत्मविश्वास आणि एकाग्रता असेल तर काय करू सांगायला आनंद आहे की त्याचं पाहून आतापर्यंत आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठी त्याने एक वेगवेगळे फंडे तयार केले बघा. तर त्याच्यामध्ये हा एक सगळ्यात महत्वाचा आहे रुबिक क्यूब्स. दिसतंय सर सर्व? त्याच्याकडे रुबिक क्यूबचं असे कलेक्शन आहे. आपल्याला फक्त हा 2x2 3x3 हे 2-3च आपल्याला हे माहिती असतं बरोबर. पण त्याच्याकडे जे आहे किती प्रकारचे रुबिक क्यूब्स आहेत बघा. आणि हे जर सोडवलं आपल्याला मी सांगायला आनंद होईल सर आपल्या पाल्यांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा जर खेळणं दिला तर ह्याचा उपयोग त्यांची बुद्धी कौशल्य म्हणजे मेंदूचा विकास होण्यासाठी होते. आपल्याला पहिल्यांदा शेपण करायला सांगूया. त्याचं इंट्रोडक्शन झालं तर नाव काय सांगतोय? हा 3x3 चा क्यूब आहे. हा सगळीकडे अवेलेबल असतो आणि हा सगळ्यात तुमचा बेसिक क्यूब आहे. हा सगळ्यात तुमचा वेगळा
ह्या ट्यूब वरून ह्या ट्यूबच्या बॉर्डर घेऊन आपण पातळीच्या सोडू. 1 सेकंदात 1 मिनिटाच्या आतमध्ये ते व्हायला पाहिजे. सर करूया सुरू सोडवायला. हा बघतो. बघत आहे त्याची रचना कशी आहे. हा आता तो अल्गोरिदम सुरुवात करू. अल्गोरिदम फॉर्म्युला वापरून एक क्यूब सोडवायची करणार आहे. बघा लेफ्ट राईट अप डाऊन हे वेगवेगळे प्रकारचे फॉर्म्युलेज आहेत ज्याला हे फॉर्म्युले त्याचं मॅथ सायन्स हे किंवा तो चांगला कमांड असतो. बघा बरं या फिंगर पहिली लेअर झालेली आहे. दुसऱ्या लेअर कडे बऱ्याच जणांना गावाच्या पण मुलांना हे सोडवलं फक्त 2x2 किंवा 3x3 चा क्यूब सोडवला जातो. पण ह्याने एक वेगळं कलेक्शन केलं आहे याचं क्यूबचं आणि त्या क्यूबच्या कलेक्शन पासून खूप छान असं तो प्रात्यक्षिक सादर करत आहे आपला समोर आत्मविश्वास आणि एकाग्रतेत आहे. बघा त्याचे फिंगर मुवमेंट्स अप राईट लेफ्ट डाऊन डाव्या बाजूचे उजव्या बाजूचे दोन्ही अंके मधले फोटो कसे चालत आहेत आणि इथे साइड तो फॉर्म्युले वापरून आपल्याला क्यूब सोडवण्याचं काम करत आहे. तर मग तिसऱ्या लेअर मध्ये आलेला आहे. आता शेवटचे फॉर्म्युले अप्लाय करून हा क्यूब सोडवत आहे आणि हार्मोनिक लावण्याचा क्यूब तयार झालेला आहे. त्याच्या आतमध्ये बघूया आपण हा बघा हा क्यूब आहे. हा स्नेक क्यूब म्हणून काउंट केला. सापासारखा कसाही वाकडा तिकडे होतो. सापासारखा एक साधारण त्याचा आकार आहे. वक्र कसाही वळवून सापासारखा होतो. कितीही फिरला तो सेट होत नाही. मग आपण त्याला जर आकार दिला आणि त्याला विशिष्ट सेट मध्ये आणला तर हा अशा प्रकारे क्यूब तयार होतो आणि तो काही सेकंदात तो दुसरा क्यूब सोडवून दाखवणार आहे. बरोबर आता त्यांनी सेटअप केलेला आहे. आपण पाहू शकतो असं एक क्यूब आणि आता तो बनवायला घेणार आहे. आपल्याला काही सेकंदातच विशिष्ट पद्धतीने टेक्निक्स आहेत आकार काही सेकंदातच आपल्या समोर त्याच्यापासून स्नेक क्यूब रूपांतर पूर्ण क्यूब मध्ये होणार आहे. वेळ्या वाकड्या स्टेप्स छान पैकी आपण क्यूब बघतोय दाखवा. इथं जोरदार टाळ्या होत्या सर त्याच्या कलेक्शन. या क्यूबचं नाव सांगा. हा सिलेंडर सिलेंडर क्यूब आकार दाखवा पहिला मुख्य पण आकार आहे त्याचा सिलेंडर सारखा आणि तो कसाही वेळा वाकडा फिरवला तर त्याला तरंगाचं पहिले तो शफल करतोय आणि शफल केल्यानंतर पुन्हा तो मूळ स्थितीत आणणार आहे. तर आपण बघूया करूया सुरुवातीला सोडवायची करूया. ह्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युलेज आहे आणि या फॉर्म्युलेच्या माध्यमातून तो कसा क्यूब सोडवतोय बघा. हा आहे सिलेंडर क्यूब. याचेही फॉर्म्युलेज आहे आणि अशा प्रकारे हे वेगवेगळे क्यूब्स आहेत. वेगवेगळ्या क्यूबचं प्रत्येक असं सिलेंडर मध्ये हा जो आहे त्याला बेरिंग आहे, गिअर आहे, हा एक दुसरा आहे मिरर क्यूब ज्याला म्हणतात. आपण काही काम चालूच आहे तिथे आपण इंट्रोडक्शन करून देतो या क्यूबची. ऑलमोस्ट मिरर क्यूब 2x3 झालेला आहे. स्टार टाइप आहे बघा क्यूब्स आणि हा ट्रायंग्युलर क्यूब आहे 2x2 चा झालेला आहे. त्याचे फिंगर मूवमेंट चालूच आहे आणि अशा प्रकारे हे वेगवेगळे क्यूब त्यांनी त्याच्या आईकडून शिकून घेतलेले आहे. दोघांनी वेगवेगळे फॉर्म्युले वापरून. तर माझी प्रत्येक शिक्षकांना अशी विनंती असेल की आपल्या पाल्यांना आपल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं जर मार्गदर्शन केलं तर नक्की त्यांचं ब्रेन ऍक्टिव्हेट होऊन त्यांचं खूप छान अशी मेंदूचं विकसन होईल आणि छान बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी अजून एक बघूया आपण. हा आहे ट्रायंग्युलर क्यूब. ट्रायंग्युलर कसं एक पहिलं शफल करू दे त्याला उलट सुलट तो काही सेकंदात कसा पद्धतीने सोडवतो. कुठलं गलती नाही कुठलं कसंही कर तसंही शफल करू. थांब जरा तिकडे बघ. आता दाखव मला पुन्हा एकदा हात फिरवून दाखव. कसंही वळलेले पीस काही सेकंदात असतो पुन्हा जॉईन करणार आहे. तर मग सुरुवात करूया.
हाईट 2x2 सर्किट पाहूया. दिसायला खूप सोपा असेल तरी क्यूब हा, तरी आपल्याला हे सहज वाटायचं तर इतकं सोपं नाहीये हा क्यूब. मात्र प्रॅक्टिस असेल विद्यार्थ्यांची, हा जर T/Q जरा सोडवता T/Q क्यूब जो आता होईल बरोबर शफल केलेला आहे क्यूब हा 2x2 क्यूब. आणि हे शेवटचा तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर काही सरांकडून शिकलेला तो ड्रॉइंगच्या टेक्निक्स दाखवणार आहे. मग तुम्ही त्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकताय. त्यांनी कसं आपली कला तर आता पुन्हा एकदा सरांकडून शिकलेला तो काही छानपैकी एक ब्रश पेन. आता सर सुभाष साळवे सर त्याचे मार्गदर्शक आहे, अमित मोरकडे सर बऱ्याच शिक्षकांकडून खूप छान कला आत्मसात केलाय. थोडीशी त्याची आपण कॅलिग्राफी बघूया काही सेकंदातच. खूप छान असं लेखन दाखवणार आहे. त्याचबरोबर बघा बरं एक छोटस कलेक्शन मी दाखवणार आहे तुम्हाला. खूप छान रीतीने काही आपण सुरुवात करूया. शिक्षण सरांसारखे मार्गदर्शक त्यांना लाभलेले आहे. अमित सर असतील, साळवे सर असतील, त्यांनी केलेलं हे लेखन छानपैकी. दिवाळीमध्ये खूप शिक्षकांचे त्याच्या मित्रांना पोस्ट वगैरे खूप छान असं त्याचं कॅलिग्राफी वर्क आहे. त्याचं एक दाखवेल तुम्हाला प्रात्यक्षिकांना. म्हणजे दिलीप देशमुख सरांचं काम केलं होतं. तर अशा प्रकारे छानसं कला कौशल्य त्याने आत्मसात केलेलं आहे. कला माणसाला जीवन जगायला शिकवते, छंद माणसाला खूप छान. बघा ही गोथिक कॅलिग्राफी आपणास ब्रशवर असलेला ब्रश पेनवर असलेला त्याचा प्रमाण याच बरोबर त्यांनी आत्मसात केलेली रांगोळी कला, ब्रश पेनिंग वेगवेगळ्या स्किल छान दिले झाले. तुमच्याकडे छानस स्किल असतो तेव्हा आपण इतरांपेक्षा आपलं काम नक्की सरस असतं. साळवी सरांनी लिहिलं छानपैकी संविधान लेखन अजूनही आमच्या स्मरणात आहे. आणि एकाच फ्लो मध्ये छानपैकी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. नाही काय ब्रश पेनवर असलेलं त्याचा प्रमाण छानपैकी असतं. काहीच वेळात एक छानशी कला आपणासमोर सादर करण्याचा एक प्रयत्न. आदरणीय केंद्र प्रमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा एक उपक्रम शिक्षण परिषद आणि इथे आपला सुलेखनकार कुमार भोई विद्यार्थ्यांना आपणासोबत सादर करत आहे. प्रात्यक्षिक त्याच्या कलेचं याचा नक्कीच त्यालाही फायदा होणार आहे. त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे. आपल्या सर्वांच्या त्याला शुभेच्छा मिळणार आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा घेत हा एक छोटासा कलाकार भविष्यात त्याचं नक्कीच नाव उज्ज्वल करणार आहे. आणि आता सर सांगायला आनंद आहे तो ह्या कॉलेजच्या गॅदरिंग मध्येही खूप छान त्यांनी परफॉर्म केला होता. अभिनय क्षेत्रात त्यांनी खूप छान नाव केलंय. याचा सर फायदा असा झाला त्याला बुद्धिमत्तेचा किंवा एकाग्रतेचा की तो चेस खूप छान खेळतो. रायगड जिल्ह्यामध्ये 19 वर्षाखालील टीम मध्ये तो टॉप 4 मध्ये आहे. कॅरम मध्ये टॉप 4 मध्ये आहे रायगड जिल्ह्याच्या अंडर 19 टीम मध्ये. बॅडमिंटन मध्ये कॉलेजमध्ये फर्स्ट इयर येतो. अभिनयामध्ये पहिला नंबर असतो त्याचा. तर
तर एक बहुआयामी असा व्यक्तिमत्व केवळ आत्मविश्वास आणि नक्कीच याची कळावळ व इंग्लिश मध्ये सरांचं नाव घेऊन टाकतो सुभाष ज्यांच्यामुळे तुला संधी मिळाली सुभाष तुमच्याकडे स्किल असतो तुमच्याकडे योग्य मार्गदर्शन असतो तर ते आतापर्यंत बेसिक कॅलिग्राफीचं शिक्षण अमित घोरपडे सर अक्षर मित्र जे आहेत त्यांच्याकडून घेतलं होतं ऍडव्हान्स कॅलिग्राफी शिकलो त्याच्यानंतर त्याला शिकवणारे विनोद महाबळे सर नंतर आता ऍब्स्ट्रॅक्ट कॅलिग्राफी जो शिकला हेमंत गरज सर आणि श्रीकांत गवंडे सर असतील किंवा सुभाष साळवे सर असतील यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन घेत एक छानशी कला तो आत्मसात करतोय बघा नक्कीच तुम्हाला आवडेल त्याचं एक स्किल भौतिक कॅलिग्राफी मध्ये किंवा थोडस त्याच्या वेगळ्या स्टाईल मध्ये जोडण्याचा प्रयत्न करतोय सुभाष साळवे सरांचं नाव काही सेकंद तुमच्या समोर एक छान पैकी पूर्ण स्केल वगैरे न वापरता केलेलं काम एक विशिष्ट अँगल मधून पकडला होता हा पेन म्हणजे केलेली छोटीशी कॅलिग्राफी आणि आता त्याचा फायनल टच करतोय हे स्किल तुम्हाला नक्की आवडणार आहे सुभाष सरांचं सिंपल आणि सोबर असं छानसं लेखन आणि भवितनी एक केलं छोटस त्याचा आर्टिस्टिक व्ह्यू मधून केला प्रयत्न सुभाष साळवे SALV साळवे मराठी साळवे हाताला असलेला फ्लो पाहत नक्कीच आवडेल हे स्किल द्यायचं ज्याचं अक्षर चांगलं वर्गात ज्याचं अक्षर छान शिक्षक देते त्यालाच मान आता भविष्यही तसंच झालं आहे कॉलेजमध्ये जेव्हा फलक लेखन असतं रांगोळी स्पर्धा असते म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी कॉलेजच्या इव्हेंट्स मध्ये सर्व शिक्षक त्यांना येतात त्याच्यानंतर कॅम्प असेल NSS असेल NCC असेल त्याच्यामध्ये तो लिडिंग करतोय आता कॉलेजचा रोस्किंग म्हणून त्याची निवड करण्यात आली होती सर सेम स्पीड सेम स्ट्रोक्स आणि हाताला आल्याचा त्याचा फ्लो नक्कीच आवडेल बघा प्रयत्न केला आणि सगळ्यांना सर नमस्ते सर नमस्ते हा नमस्कार सर आज या ठिकाणी आपण शिक्षण परिषदेमध्ये जो आपला मुलाचा या ठिकाणी कारागीर दाखवला त्यामध्ये आपलं सर दोघांचंही या ठिकाणी खूप येळपणे केंद्राच्या वतीने येळपणे केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो खरं तर आता साळवे सर ज्यावेळेस उभे राहिले होते ना त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणणार होतो की तुमच्या अक्षराची प्रतिकृती आम्हाला शिकवा सगळ्यांना खडूंच्या फलक लेखन अतिशय त्यांचं सुंदर आहे परंतु सर आपल्या मुलांनी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आम्हाला जी संधी मिळाली या ठिकाणी आपल्या मुलांनी खरोखर इतके उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केलं अगदी दोन हात असताना सुद्धा तिने तोंडातला पेन आणि दोन्ही हातातला पेन यांचा अक्षर बी फॉन्ट पण सारखा होता स्पीड पण सारखं होतं आणि त्याचं कौशल्यही अगदी वाखाणण्याजोगं होतं त्यामुळं असं मला म्हणावंसं वाटतं की जेव्हा आपल्या कर्तृत्वाने जेव्हा आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करतो कोणी त्याच्यासाठी आपला ऊर येतो दाटून आणि डोळ्यात येतं पाणी अशा प्रकारचं आपलं चिरंजीव या ठिकाणी आपलं काम करत आहेत आपले निश्चितपणे स्वप्न तो साकार करणार आहे कारण त्यांनी दाखवलेली कला म्हणजे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेचे त्याने दाखवलेली कला ही विद्यार्थ्यांच्या एकत्रेसाठी एक माग आहे त्याने दाखवलेली कला म्हणजे आपल्या भावीतने दाखवलेली कला हे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसाठी दाखवलेले माग आहे
आणि त्याचं जे कौशल्य त्यांनी दाखवलं हे शिक्षणासाठी आलेली एक जाग आहे आणि त्यांनी जे एवढं सगळं कौशल्य दाखवलंय ह्या कौशल्य एवढं सुंदर होतं की त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून तर आम्हाला एक असं म्हणावंसं वाटतं की साळवे सरांच्या मुळे आपल्याशी बोलण्याची भेटण्याची संधी या ठिकाणी आम्हाला सर्वांना मिळाली. आपल्या मुलाचंही कौशल्य या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. तर साळवे सरांचे आभार मानतो आणि साळवे सरांना आपल्याला या ठिकाणी दाखवण्याची जी संधी उपलब्ध करून दिली असे आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख आणि केंद्र मुख्याध्यापक पोपट सर आणि केंद्र प्रमुख आदरणीय साबळे मॅडम यांचे मी आभार मानतो. कारण आपल्या सर्वांचे आभार कसे मानावे हे मला कळत नाही आणि माझ्या डिक्शनरीमध्ये आपले आभार मानण्यासाठी मला शब्दही या ठिकाणी मिळत नाही. सर आपल्या मुलाचं नाव गावित आहे, भावित आहे. भवित, आपल्या मुलाचं नाव या ठिकाणी भवित आहे, परंतु त्यांनी या ठिकाणी आपलं प्रदर्शन सुशरीचं प्रदर्शन केलंय कला कौशल्य दावीत. आपल्या मुलाचं नाव आहे भावित. त्याने दाखवलं या ठिकाणी आपल्या कलांचं प्रदर्शन केलंय, आपलं कलागुण दावीत आणि एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी या ठिकाणी कला प्रदर्शन केलं की त्याच्याकडून या कलांचं आम्ही कौशल्य थोडंफार घ्यावीत अशा प्रकारचे या ठिकाणी आपण प्रदर्शन केलेलं आहे. जर अतिशय सुंदर पद्धतीने आपण या ठिकाणी सादरीकरण केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मुलाकडं आहे कलागुणांची जाण. आपल्या मुलाकडे आहे कलागुणांची जाण. ती कलागुण त्याचे बनती त्याच्या आयुष्यातील शान. आपल्या मुलाकडे आहे वेगवेगळ्या कलागुणांची जाण. ते कलागुण बनतील त्याच्या आयुष्यातील वेगळ्या प्रकारची शान आणि त्याला आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्येही मोठ्या प्रकारचा मिळावा मान अशी आमच्या सर्वांकडून या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या आभाराचे या ठिकाणचे 2 शब्द आहेत ते या ठिकाणी मी आपलं संपतो. सर थोडस भविष्य बघितलं तर मी एक 2च मिनिटं आपली घेऊ इच्छितो आणि मी स्किल डेव्हलप केलेलं आहे ते आपणास दाखवू इच्छितो. आहे ना बरं सर? एक 5 मिनिट आपल्याला सर एक छोटस मी 32 असं प्रात्यक्षिक आपणासमोर सादर करतो. सर बाबा जनरली आपण समोरून लिहितो म्हणजे आपण व्यवस्थित सरळ लिहितो, पण मी एक असं स्किल डेव्हलप केलंय की मी समोरच्याला डिस्टर्ब न करता मी सरळ आहे आणि आपल्यासाठी लिहायचा प्रयत्न करत आहे. तर नक्की आवडली एक कला जवळजवळ 30 प्रकारे मी लिहू शकतो किंवा भविष्य लिहू शकतो आणि ही कला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयोगी आहे. तर तो वेगळा सुरू सर बघा मी समोरच्याला डिस्टर्ब न करता कसं लिहू शकतोय. उजव्या तरी पहिले लिहिले मी समोरच्याला डिस्टर्ब न करता सेम स्ट्रोक सेम स्पीड आणि सेम रायटिंग. बघा डाव्या हाताने आणि समोरच्यासाठी डिस्टर्ब न करता इंग्रजीमध्ये बघा एकाच वेळा मगाशी उजव्या हाताने लिहिलं होतं, आता डाव्या हाताने मराठी आणि इंग्रजी दोन्ही लिहितोय. एकाच वेळा दोन्ही हाताने लिहितोय बघा. समोरच्याला डिस्टर्ब न करता कशा प्रकारे लिहू शकतो प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हा प्रयत्न. आरशामध्ये आपल्या परिषदेचं नाव प्रोग्रामचं कसं दिसेल ना. आरशामध्ये प्रतिमा सेम स्पीड सेम स्ट्रोक सेम रायटिंग शिक्षण परिषद केंद्र खेळवणी
ठीक आहे. एकाच वेळा सरळ आणि हर्षद जे भवित नियमापाशी दाखवलं होतं सरळ आणि हर्षद आणि एक छान मिस केलेलं आहे स्किल बघा. माझ्या एक वेगळ्या फॉन्ट मध्ये करते बघा. SUBHAS एक छानसं असं आर्टिस्टिक पद्धतीने नाव करते बघा सुभाष साळवे सरांचं. स्पीड बघा आणि त्याची असं रिक्वेस्ट साळवे सर एक वेगळी कला निर्मिती अशी छान पैकी बाकीची महत्वाची माहिती आहे. Solving sir THANKS थँक्स. मी आता तुम्हाला खूप छान हँडरायटिंग अकॅडमी अक्षर शिल्प हँडरायटिंग अकॅडमी या संस्थेसोबत काम करतोय. हे जे पुस्तक आहे जंजिरात किल्ल्याची प्रतिकृती बाकी कुठंच न करता छान केलाय प्रयत्न आणि सांगायला आनंद आहे सर. पोचवली हे तर आम्ही आमचं भाग्य मानतो की सुभाष साळवे सरांमुळे ही कला आम्हाला सर्वांना पाहता आली. खरं तर भवित नावाप्रमाणे त्याचं भविष्य उज्ज्वल आहे, त्याचं भवितव्य उज्ज्वल आहे. निश्चितच आताच यापूर्वी रासकर सरांनी ज्या शुभेच्छा दिल्या की महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये त्याचं नाव मोठं होईल. निश्चितच आपल्या पोटी हा सुपुत्र जन्माला आला, हा निश्चितच आपलं नाव मोठं करेल यात शंका नाही. पण त्याला मार्गदर्शक म्हणून आपण जी भूमिका निभावली ती भूमिका निश्चितच आपल्या कलेतून आम्हाला या ठिकाणी पाहावयास भेटते. आम्हाला ज्यावेळेस तुम्ही लिहित होता त्यावेळेस असं वाटत होतं की लेखणीतून अक्षर वळतंय की अक्षरातून लेखणी वळते, लेखणीतून अक्षर वळतंय की अक्षरातून लेखणी वळतंय हे काय आम्हाला उमजत नव्हतं. आणि आपल्या कलेचं रहस्य हे काय आम्हाला अजून पण उलगत नाही. निश्चितच तुम्ही ठिकाणी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही आमच्या कल्पना केंद्रात सर्व आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमचा यशाचा मेरू असाच उंच उंच फडकत जाऊ अशी या ठिकाणी मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. बहुमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च केला, आमच्यासाठी दिला. सर्वांनी आभार मानले, पण मी तुमचे वैयक्तिक आभार मानतो. आणि आपण आता कार्यक्रम परत बोलायचं. आज आमच्या एफपी केंद्रामध्ये आपण जे काही मार्गदर्शन केलं लेखनाविषयी, आता सर्वांचंच लेखन तुमच्यासारखं नाही, आमचं पण नाही, परंतु तीन गोष्टी लिहिणं, डाव्या उजव्या हाताने तोंडाने लिहिणं हे सोपं कला नाही. आणि तुम्ही पुत्रांनी जी काही कला अवगत केलेली आहे तिला नक्कीच आमच्या सर्व केंद्रातर्फे तुमचं दोघांचंही गिनीज बुक मध्ये नाव जावं एवढी ज्या आमच्या केंद्रातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो.